नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज मी भेटणार आहे एका अफलातून अवलिया व्यक्तिमत्वाला. आपल्याकडे ज्याच्याकडे सायकल नसते ना, त्याला सायकलचं स्वप्न असतं. ज्याला सायकल असते त्याला दुचाकी हवी असते, म्हणजे स्कूटर हवी असते. ज्याच्याकडे स्कूटर असते त्याला गाडी हवी असते, आणि ज्याकडे 4 चाकी असते त्याला लिमोजिन हवी असते. आपला प्रवास अतिशय जलद गतीनं आणि शारीरिक कष्टाविना कसा होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. परंतु आज मी ज्या अवलिया व्यक्तीला भेटणार आहे त्या माणसानं रिटायर्ड झाल्यानंतर, म्हणजे 60 नंतर चक्क काश्मीर ते कन्याकुमारी आणि अरुणाचल प्रदेशमधलं किबिठू ते गुजरातमधलं पोरबंदर असा तब्बल 8000 किलोमीटरचा प्रवास चक्क पायी केला. ही त्यांची पदयात्रा नेमकी कशासाठी होती? या पदयात्रेच्या काळात त्यांना भारत कसा दिसला, इथली तरुणाई कशी दिसली, ग्रामीण भारत कसा होता, शहरी भारत कसा होता, त्यांचं स्वागत कसं झालं, अगदी चंबळच्या खोऱ्यात फिरताना त्यांना भीती वाटली का, या देशातल्या सहिष्णुतेचा असहिष्णुतेचा त्यांना कसा प्रत्यंतर आलं, या सगळ्याची आपण आज त्यांच्याबरोबर मनमुक्त अशा गप्पा मारणार. चला स्वागत करूया डोंबिवलीच्या विद्याधर भुसकुटे यांचं. विद्याधरजी, हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विद्याधरजी हे खरं तर बँकेत नोकरी करणारे, ज्याला आपण एक चाकुरीतलं आयुष्य म्हणतो असं आयुष्य ते आत्तापर्यंत जगले होते. परंतु रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी एकच ध्यास घेतला, तो म्हणजे पदयात्रेचा. त्यांच्या पदयात्रेच्या या प्रवासाविषयी, म्हणजेच त्यांच्या आयुष्यातल्या एक प्रकारच्या 60 नंतरच्या या सेकंड इनिंगविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विद्याधरजी, पुन्हा एकदा स्वागत. अनेक जण तरुण वयात आपल्याकडे प्रवासाला सुरुवात करतात आणि मग कोणी किल्ल्यावर जातं, कोणी परदेशात जातं. तुम्ही 60 नंतर या देशाचा प्रवास करायला सुरुवात केली, आणि तो सुद्धा अत्यंत कठीण असा काश्मीर ते कन्याकुमारी असा आपण पहिला प्रवास केलात. काल हे वेळ तुमच्या डोक्यात? मी जो जन्मलो ना, तो असे पाय आतमध्ये घेऊन जन्मलो होतो. माझे दोन्ही पाय आतमध्ये वळलेले होते, आणि तेव्हा आईने सांगितलं की अशा मुलाला मी घरी नेणार नाही, त्याचे पाय चांगले झालेच पाहिजे, सरळ. आणि त्या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये देखील, गरिबीमध्ये देखील तिने आणि माझ्या वडिलांनी सायन हॉस्पिटलला जाऊन, डोंबिवलीहून सायन हॉस्पिटलला जाऊन त्या काळामध्ये उपचार केले आणि माझे पाय सरळ केले. म्हणजे एक प्रकारे वाकडे असलेले पाय त्यांनी सरळ करून घेतले, आणि तुम्ही तुमच्या 2 पायांवर पहिल्यांदा लहानपणी उभं राहिलात. तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असतील की त्यांनी ज्या खस्ता काढल्या, गरिबीत जे तुमच्यावर उपचार करण्याकरता पोटाला चिमटा काढून त्यांनी जे प्रयत्न केले त्याला कुठेतरी फळ आलेलं होतं, आणि त्याचंच प्रत्यंतर म्हणा किंवा त्याचंच एक रूपांतर म्हणूया आपण, की ते म्हणजे आपण 60 नंतर भारत भ्रमण केलं. खरं तर तुम्ही बँकेमध्ये नोकरी करणारे, सरळ साधी चौकट, डोंबिवलीकरांचं आयुष्य काय असणार? 7:58ची सकाळी लोकल पकडायची, बायकोने दिलेला डबा बरोबर घ्यायचा, बँकेत जायचं, काम करायचं, संध्याकाळी 5:12ची लोकल पकडायची, संध्याकाळी घरी यायचं, नाक्यावर एखाद्या मित्राशी गप्पा मारायच्या, गणपतीच्या देवळात जाऊन छान आरती करायची, संध्याकाळी येताना बायकोसाठी गजरा घेऊन यायचा, आणि टी व्हीवरचा कार्यक्रम बघत बघत सुखानं रात्री झोपी जायचं. ते पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या लोकलची वाट पाहत. असं चौकोनी आयुष्य जगत असताना सुद्धा तुम्ही भारत भ्रमण हा विषय डोक्यात घेतलात. पहिला विचार आल्यानंतर पहिली गोष्ट काय केलीत? तसं मी हे अचानकच आलं मनात माझ्या. म्हणजे मनामध्ये अशी खंत होती की घरामध्ये माझ्या सगळेजणांनी हे काम केलेलं आहे, सामाजिक काम. म्हणजे सगळे माझे आईवडील आणि सगळेच. माझी सून आहे शुभदा, ती देखील आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे, आणि सगळ्यांचं जसं प्रत्येकाचं काहीतरी योगदान आहे. माझी आरोहण म्हणून देखील संघटना आहे, ज्याच्यातर्फे आम्ही गरीब आणि होतकरू मुलांना बऱ्याच ठिकाणी सामाजिक स्थळी नेत असतो. तर त्याला देखील खास प्रशंसा APJ अब्दुल कलाम यांनी देखील केलेली होती 20,000 प्रेक्षकांच्या समोर. तर किरण बेदी आल्या होत्या, अण्णा हजारे, असे असंख्य मान्यवर लोक, नरेंद्र जाधव, अनेकांनी. पण या सगळ्या कामामध्ये मी कुठेतरी कमी होतो. याच्यामध्ये खास पुढाकार म्हणजे माझी मिसेस आणि माझी सून, मुलगा आणि इतरांचा होता. आणि अशा याच्यामध्ये मी काहीच फारसं काही केलं नाही देशासाठी किंवा समाजासाठी किंवा काही. 40 वर्ष फक्त नोकरीच केली, ही माझ्या मनामध्ये खंत होती की आता मी काहीतरी करायला हवं. मला सवाल असा आहे की 60 नंतर प्रवास करायचा तो लोकांनी मोटारनी केला असता, विमानाने केला असता, ट्रेननी केला असता, हे सगळं सोडून तुम्ही पायी जायचा निर्णय का घेतला? नाही, मी हे लहानपणापासून मी चालत आलेलो आहे. चरैवती अगदी बालपणापासून मला जेव्हा आठवतं ना, हे वडिलांचे संस्कार, वडिलांना मी व्यायाम करताना बघायचो. तर बालपणापासून मी चालत आलेलो आहे, आणि चालणं हा माझा छंद आहे. आणि नोकरीला लागल्यावर देखील मी सुट्टीच्या दिवशी वांगणी, डोंबिवलीहून वांगणी, मुरबाड,
CBD बेलापूर, नवी मुंबई, वाशी अशा ठिकाणी मी चालत गेलेलो आहे छंद म्हणून. सहज. अगदी छंद, फक्त छंद. आणि रेग्युलर 5 किलोमीटर चालणं, व्यायाम, प्राणायाम असे 3 तास मी सकाळचे या विषयामध्ये घालवतोच. म्हणजे आजच्या घटकेलाही. तर मी असा विचार केला, रिटायर झाल्यानंतर ना 2012 साली मी रिटायर झालो. आणि मला योग आला असा की मुलगा माझा म्हणाला की बाबा तुम्ही माझी सून शुभदा तिथे तुम्ही जाता का? इंदिरा पण आहे आणि माझी आई देखील आहे 85 वर्षाची. तर तुम्ही काही दिवस तिथे जाता का? तर म्हटलं का नाही जाणार, आता जाईन मी. तर मी तिथे गेलो, तर मी चालायला लागलो. तिथे तर आर्मीचं मस्तपैकी कॅम्पस होतं. आणि मग मी चालत चालत असं झालं त्या गार्डनमध्ये मी तिथे वाचलं, द जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. क्या बात है. ॲट द एंड द इयर्स आर नॉट काउंट, हाऊ यू लिव्ह इन दॅट इयर्स इट इज काउंट. क्या म्हटलं बात अरे आहे. बापरे. आयुष्य म्हटलं कसं जगलात हां याला महत्व आहे, किती जगला त्याला महत्व नाही. आणि हां. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही अत्यंत छोट्या टाकलेल्या पहिल्या पावलानं होत असते. आणि तुम्ही पहिलं पाऊल टाकलं Yes. आणि ठरवलं की आपण या देशाचा प्रवास करायचा. करायचं. आणि हे बोलणं फार सोपं आहे विद्याधरजी, पण त्याच्याकरता लागणारी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी कशी केलीत? तर माझी शारीरिक तयारी तर पूर्ण मला विश्वास होता. म्हणजे मी जेव्हा हे अचानक ठरवलं ना, अचानक मी एक दिवस ठरवलं की 30-30 किलोमीटर तिथे चालायचं. तर सुनेला किती? 30-30 किलोमीटर मी चालायचो. रोज? हो, नगरोट्यामध्ये गेल्यावर मला कामच काय होतं, मी रोज 30 किलोमीटर चालायला लागलो. आणि तुम्ही गार्डन 30 किलोमीटर म्हणजे साधारणतः 30-300 मीटर सारखं बोलताय. म्हणून मी म्हणतो तुम्ही रोज 30 मीटर 60च्या नंतर चालायचात आणि त्याचा तुम्हाला कुठलाही त्रास व्हायचा नाही, नाही. नगरोट्यात गेल्यावर एन्जॉय करायचा. मला मुक्त कुरण मिळालं म्हणतात ना, तसं मुक्त चालायला मिळालं. आणि मग मी हा विचार केला की आता आपण चालायचं. तर म्हटलं हे नुसतं जगण्यामध्ये काय अर्थ आहे, नुसतं मी जगून माझं आयुष्य वाढणार आहे 10-15 वर्षांनी. तर हे काहीतरी समाजासाठी आणि देशासाठी उपयोगी पडावं. म्हणून त्याचवेळी काय झालं, अचानक सांबामध्ये 2013चं ऑक्टोबरमध्ये सांबामध्ये आपल्या आर्मीच्या छावणीवर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि एक जवान आपला तिथे धारातरी पडला. ते माझ्या मनामध्ये खरोखरच लागलं. आणि मग मी ठरवलं की नाही, किमान आपण श्रीनगर ते जम्मू तर चालत येऊ. आपण काय मोठं दिव्य प्रकाश पाडणार नाही आहोत, पण चालताना आपण माझा एक विश्वास आहे की मेडिटेशन चांगलं होतं असा माझा विश्वास आहे. आणि तिथल्या जवानांना भेटू, छानपैकी त्यांच्याशी गप्पा मारू, त्यांना आपण उत्साह देऊ की अरे बाबा तुम्ही आहात इथे म्हणून आम्ही इथे सुरक्षितपणे जगतो. हे जरी मी बोललो त्यांना तरी त्यांना किती वाटेल, बरं वाटेल. आणि तिथल्या नागरिकांशी भेटू, आपण काय आहेत नागरिक ते समजून घेऊ. आणि म्हणून मी अचानक ते ठरवलं. पण कुठे भीती नाही वाटली की आपला हा देश दहशतवाद्यांनी भरलेला आहे, आपल्या देशामध्ये भामटे आहेत, फसवत आहेत, आपल्या देशातल्या असहिष्णुतेची एवढी बोंबाबोंब सुरू आहे, त्याचा कुठे भीती नाही वाटली आपल्याला? नाही, की आपण खरंच. एकट्यानं प्रवास करणार, आपल्याला लुटलं गेलं तर काय होईल, आपल्याला अडचणी आला तर काय होईल, आपण आजारी पडलो तर काय होईल? नाही सर, मला भीती हा शब्द नाही आहे. आणि भीती म्हणजे भीती तर प्रत्येक सजीव प्राण्याला वाटते, पण माझ्या संस्कार असे आहेत की मला भीती तशी नाही वाटत. मला तिथे देखील पहिल्या दिवशी मी जेव्हा आर्मीचं सुरू केलं ना, तेव्हा तिथल्या ऑफिसर्सनी सांगितलं की इथे तुम्हाला किडनॅप करू शकतात किंवा तुम्हाला काही होऊ शकतं आणि आम्ही अडचणीत येऊ. पण मी म्हटलं नाही, एकदा मी ठरवलं तर मी करणार आणि तुम्ही माझ्यामध्ये यायचं नाही. तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी हा जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास आणि 12 ते 13 राज्य मला वाटतं साधारणतः यात येतील. हाच रूट नेमका का निवडलात? म्हणजे बायपास आहे तो संपूर्णपणे. तर श्रीनगर ते जम्मूपर्यंत माझी हे होती, एक फियाट होती फक्त मागे. आणि आर्मीमध्ये मी निवास केलं, आर्मीच्या छावणीमध्ये. मला तसं परवानगीचं पत्र मिळालं. पण पुढे जम्मूपासून आर्मीची ठिकाणं नाहीत. त्यावेळी मी एक व्हॅनिटी व्हॅन बुक केली होती की ज्याच्यामध्ये माझी सोय होईल 35 किलोमीटरनंतर थांबण्याची. आणि त्या काळामध्ये मी 4000 किलोमीटर चाललो ना सर, तर सांगायची गोष्ट म्हणजे 33.5 माझं ॲव्हरेज होतं साधारणपणे रोज? सरासरी. आणि त्यावेळी मी 40 किलोमीटर माझं हायेस्ट होतं. आणि आता तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे यावेळेस मी आत्ता जे 26 ऑक्टोबरला सुरुवात केली किबीतहून आणि 25 फेब्रुवारीला मी इथे पोहोचलो, पोरबंदरला पोहोचलो. आणि सांगायची गोष्ट अशी की हे 4000 किलोमीटर अंतर मी 20 शाळा कॉलेजेस केली, जिथे मी शांतता, मानवता, असली शिक्षण काय आहे, पर्यावरणाचं संतुलन कसं करायला पाहिजे आणि कन्या भ्रूण हत्या रोखली गेली पाहिजे. माझ्या मते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांना वाटायचं की त्यांना काहीतरी ध्येय होतं
आम्ही नेहमी म्हणतो, पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील आम्ही जर या 5 उद्दिष्टांवर सर्वसामान्य माणसाने जर लक्ष दिलं आणि चांगल्या प्रकारे जनजागृती केली आणि काम केलं तर ती देशभक्ती होईल अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून हे 5 इश्यू मी घेतले. तर एवढी शाळा कॉलेजेस करूनही लोकांच्या ठिकठिकाणी गर्दी होती, त्यांना मी भेटून हे उद्दिष्ट समजावून सांगितले, जनजागृती केली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी हे अंतर 4000 किलोमीटरचं 33.5 किलोमीटर ॲव्हरेजनी पूर्ण केलं 122 दिवसामध्ये. आणि त्याचा 16 वेळा मी 40 किलोमीटरच्या वर चाललो आणि हायेस्ट माझं 51 किलोमीटर आहे. विनम्रपणे सांगतो आणि खरंच सांगतो, मी हे चाललेलो नाही. मला सगळे नैसर्गिक जे फोर्सेस होते ना, मला फील होत होतं प्रत्येक क्षणाला की ते माझ्या पाठीशी उभे होते. हे कोणते नैसर्गिक फोर्सेस आणि याआधी कधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला ही अनुभूती, हा अनुभव आला होता? पूर्वी तर मी कधी खरंच सांगतो, लोक उठसूट जे रिक्षातून जाताना उठताना बसताना देव दिसलं की असे नमस्कार वगैरे करतात ना, तुम्ही शपथ हसायचो, हे सारखे काय नमस्कार करतात. आणि आत्ताही माझा विश्वास नाही त्या गोष्टीवर. मला पक्क माहिती आहे की मी काम करत असलो ना की माझ्या मागे परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे कोण आहे सर? कोण आहे? निसर्ग. सगळं डोंगर पर्वत नद्या नाले चंद्र सूर्य तारे माझ्याशी अक्षरशः संवाद करत होते. काश्मीर ते कन्याकुमारी असा ट्रॅक तुम्ही का निवडलात? तुम्ही मुंबई ते कलकत्ता म्हणा किंवा बंगलोर ते चेन्नई म्हणा किंवा हैदराबाद ते इथे गुजरात म्हणा, असा का नाही निवडलात? नाही, नॉर्थ टू साऊथ, सरळ एवढंच फक्त. असं माझ्या डोक्यामध्ये होतं, नॉर्थ टू साऊथ म्हणजे काश्मीर उत्तर ते ते दक्षिण, कन्याकुमारी. लहानपणापासून ना मी ऐकत आलोय, अगदी स्वामी विवेकानंदांपासून ते सगळ्यांपासून, की काश्मीर ते कन्याकुमारी, काश्मीर ते कन्याकुमारी आणि विविधता में एकता. हे जी मी ऐकत आलोय ना, तर म्हटलं लेटस सी काय नेमकी विविधता में एकता आहे काय, विविधता काय आहे ते समजून घेऊन मी तुमच्याबरोबर व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोण कोण असायचं? माझ्या मागे व्हॅनिटी व्हॅनमध्ये बघा चंद्रकांत कुलकर्णी म्हणून होते आणि संतोष गरुडे म्हणून एक चांगला मुलगा आणि अरुण कुमार. आणि हे तिन्ही मुलं अशी आहेत ना की त्यांनी माझ्यासाठी भरपूर त्यांचं योगदान निश्चित आहे. आणि तुम्हाला सांगायचं, रोज प्रवास करून व्हॅनिटी व्हॅनमध्ये राहायचा? व्हॅनिटी व्हॅनमध्ये झोपण्यासाठी, नाश्त्यासाठी एकही पाऊल मी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, एवढंच माझं अंतरात्मा सांगतो. क्या बात आहे. कुठेही म्हणजे मी एकही पाऊल, म्हणजे विवेकानंद केंद्राच्या इथे देखील विवेकानंद केंद्र ते तिकीट जे समुद्राच्या इथे जाताना तिकीट चेकिंग आहे तिथे 1.5 किलोमीटर राहिले तर मी चालत गेलो, आदल्या दिवशी पोहोचलो होतो. नागपुरामध्ये देखील मी 25-27 किलोमीटर मला माझ्या व्हॅनिटी व्हॅनच्या मालकाने आणि ड्रायव्हरने त्रास दिला होता आणि तो बोथलीच्या ठिकाणी जाऊन बसला होता. कापसीला मला या मुलांनी उचललं, आशिष कवळे आणि वगैरे मुलांनी. आणि माझा नागपूरमध्ये महात्मा गांधी चौक आहे तिथे माझा सत्कार केला 25 तारखेला आणि 26 तारखेला झेंडावंदन वगैरे माझं झालं. आणि त्या माणसाने काय केलं, ती गाडी कापसीच्या ऐवजी बोथलीच्या ठिकाणी नेऊन ठेवली 27 किलोमीटर दूर. आणि हे मला समजलं आणि माझाही संताप झाला. आणि दुसऱ्या दिवशी ही मुलं म्हणत होती की काका ते मला सरळ निघाले तिथे बोथलीच्या ठिकाणी. म्हटलं तुम्ही कुठे नेत आहे? तर म्हणे बोथलीला. म्हटलं नाही, मला जिथून तुम्ही पिकअप केलं ना तिथून मला चालायचं आहे. एक क्षणाचाही व्यभिचार, एक पावलाचाही पाऊल ज्याला आपण म्हणतो आपल्या मूळ उद्दिष्टांपासून तुम्ही ढळू दिलं नाहीत. जे करायचं होतं ते तुम्ही केलं. मग संकट असंख्य आली तरी देखील अपने मार्ग पर अविचल अशा स्वरूपाची तुमची नाही सर, तो पाहतो आहे आणि माझा अंतरात्मा जे सांगतो ना तेच आहे. आणि खरं सांगतो, मी विनम्रपणे सांगतो आणि खरंच सांगतो, मी हे चाललेलो नाही. मला सगळे नैसर्गिक जे फोर्सेस होते ना, मला फील होत होतं प्रत्येक क्षणाला की ते माझ्या पाठीशी उभे होते. हे कोणते नैसर्गिक फोर्सेस आणि याआधी कधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला ही अनुभूती, हा अनुभव आला होता? पूर्वी तर मी कधी खरंच सांगतो, लोक उठसूट जे रिक्षातून जाताना उठताना बसताना देव दिसलं की असे नमस्कार वगैरे करतात ना, तुम्ही शपथ हसायचो, हे सारखे काय नमस्कार करतात. आणि आत्ताही माझा विश्वास नाही त्या गोष्टीवर. मला पक्क माहिती आहे की मी काम करत असलो ना की माझ्या मागे परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे कोण आहे सर? कोण आहे? निसर्ग. सगळं डोंगर पर्वत नद्या नाले चंद्र सूर्य तारे माझ्याशी अक्षरशः संवाद करत होते. अक्षरशः म्हणजे मला ते जाणवत होतं प्रत्येक पावलोपावली. आणि मला आता लोक म्हणतात, जे लोक अंधश्रद्धा आणि श्रद्धा वगैरे विषय नाहीच तो, की सांगतात की हे तुमच्या जीन्समध्ये कुठेतरी फिट प्रोग्राम बसलेला आहे.
तुम्हाला सांगायचं म्हणजे मला नेहमी ज्यावेळी उन्हामध्ये मी त्या उन्हामध्ये चालत राहतो ना, म्हणजे जसं बघतात ना असं मृगजळ दिसतं, त्यावेळी मला माझ्या आजोबांची आठवण येते. माझे आजोबा विनायक महादेव भुसकोटे, खरंच ते त्या काळामध्ये मुळशी पेठ्यामध्ये टाटाने जे प्रस्तावित धरण बांधायचं ठरवलं होतं, त्यामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांसाठी त्यांनी लढा दिला. त्या काळामध्ये एक पत्रकार म्हणून ते गेले आणि मुळशी सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून ते झाले. त्या काळामध्ये तशा परिस्थितीमध्ये ते रानोमाळ रात्रंदिवस फिरत होते सर, घोडीवरून फिरत होते, चालत फिरत होते. त्यावेळी म्हटलं त्या काळामध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या गरिबीमध्ये अन्नाचा कण नसताना हा माणूस असं फिरू शकतो, तर मला तर सगळं सुखवैभव मी 60 वर्ष खात आलेलो आहे, तर मी का नाही चालू शकत? आणि ही जी आहे ना माझ्यामध्ये उर्मी, ती फक्त इच्छाशक्ती, खरंच सांगतो. सवाल असा आहे की या सगळ्या प्रवासात निसर्गानं आपला ऋतू बदललेला असतो. कधी हिवाळा असतो, कधी उन्हाळा असतो, कधी बर्फ पडत असतो, कधी पावसाळा असतो प्रचंड. कसं सहन केलं? ते सगळे प्लस पॉईंट होतात सर. मला बात. कशाचाच खरंच त्रास होत नाही सर. आणि मला नेहमी अशी जाणीव होते की कवच कुंडलं घातलेली आहेत देवाने मला त्या काळामध्ये. मला खरोखर म्हणजे मला ना सर्दीचा त्रास, ना पोटदुखी, ना डोकेदुखी, ना काहीच नाही, पायदुखी काहीच नाही. ज्याला आयुष्यात ध्येय मिळतं आणि तो ध्येयावर चालत राहतो, त्याला असल्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास कधीही होत नाही. बस ध्येय मिळालं पाहिजे आयुष्यात, आणि ते ध्येय तुम्हाला मिळालं होतं. माणसांचे अनुभव काय आले? कारण 12 राज्यांच्या आपल्याकडे तर दर 10 किलोमीटरवर बोलीभाषा बदलत जाते आणि दर 300-400 किलोमीटरवर आपल्याकडे भाषाच बदलते, वेश बदलतात, आहार बदलतो. तुम्ही तुमचं जेवण असेल, माणसांची संवाद असेल, तो कसा काय साधलात? कारण इतक्या राज्यांमधनं गेलात, त्या प्रत्येकाची भाषा तर वेगवेगळी होती. आता तुम्हाला सांगतो, मी काश्मीर ते कन्याकुमारीमध्ये ना मला तशी भाषेची अडचण थोडी तामिळनाडूमध्ये आली. बाकी मला कुठेही अडचण नाही आली, पण जो हृदयाचा संवाद असतो ना सर, तो बरंच काही सांगून जातो. आणि त्यामुळे मला तामिळनाडूतली मुलं देखील आतमध्ये येऊन माझ्याशी छानपैकी बोलली की सर हमारा ये प्रॉब्लेम है, वी कांट टॉक इंग्लिश, वी ओनली स्पीक तमिळनाडू. आम्हाला असं ठेवलं गेलेलं आहे सर. जाणकार लोकांनी सांगितलं की हे जे नाटक आहे हे MG रामचंद्रनपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे तिथली बरीच जनता ही त्या प्रादेशिक वादामध्येच अडकलेली आहे वर्षानुवर्ष स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. आणि त्यामुळे बरंच नुकसान झालेलं आहे सामान्य जनतेचं. आणि जे आले ते भरपूर वर आलेत. इथून अरुणाचलपासून जे निघालो ना मी, तर इथे मला भाषेची अडचण तशी कुठेच नाही आली. मी भरपूर संवाद साधला लोकांशी. मी नुसतं चालून येत नाही, मी पुस्तक लिहिलं, भ्रमणगाथा एका. तुम्ही रोज एक प्रकारे ज्याला आपण डायरी म्हणतो तशी दैनंदिनी रोजनीशी लिहायचात, आलेले अनुभव लिहायचात. भुसकोटे साहेब, सगळेच अनुभव काही चांगले नसतील. काही अनुभव हे अत्यंत विषण्ण करणारे, निराश करणारे असेही असतील. त्या क्षणांवर या प्रवासात कसे मात केली? कधी एकटं नाही वाटलं? शेवटच्या काळामध्ये मला खूप एकटं वाटलं. तामिळनाडूमध्ये मी जेव्हा शिरलो ना, मी लोकांशी खूप संवाद साधण्याचा प्रयत्न केला, माझ्या जवळच्या लोकांशी. मला असं वाटत होतं की सर, की मी जे चालतो आहे ना ते विदाऊट उद्देश काही चालत नाही आहे, किंवा रेकॉर्ड करायचं म्हणून चाललो नाही आहे. मला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मिळालं, आज मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळालं, पण हे काय रेकॉर्ड करण्यासाठी चालत नाही. माझी शेवटी अशी इच्छा आहे की हे जे माझे उद्देश आहेत 5, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत. आणि सर्वसामान्य लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी याच्यामध्ये देशाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये सामील व्हावं, या दृष्टीने या माझ्या कामाला प्रसिद्धी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. बाकी व्यक्तिगत स्वार्थ तर सोडूनच द्या. पण त्या मानाने काहीच कुठे लक्ष दिलं गेलं नाही त्या काळामध्ये. आणि मी खूप प्रयत्न करत होतो, पण मला वाईट वाटलं की आपण चाललो नुसतं, काही त्याला